गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर मी इथे आज आहे ना दाल बाटी बनवत आहे। तर त्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे। सिंपल आहे रेसिपी, जास्त अवघड नाही आहे ना। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 वाटी रवा टाकलेला आहे। गव्हाचं पीठ हे कमीच घ्यायचं, 1 वाटीच घ्यायचं आणि रवा थोडा जास्त प्रमाणात टाकायचा। सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं। मी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे खायचा सोडा। खायचा सोडा हा जास्त प्रमाणामध्ये टाकायचं, 1 ते 1.5 चम्मच टाकायचं खायचा सोडा। आणि सोडा टाकल्याच्या नंतर ते सर्व मिक्स करून घ्यायचं। आणि मग इथे बघा मी एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे आणि ते छान प्रकारे मी गरम केलेलं आहे गॅसवर। आणि मग मी त्या पिठामध्ये ॲड करत आहे। गरमच तेल ॲड करायचं आणि पळीच्या साहाय्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं। हात नाही टाकायचा कारण की तेल गरम असणार आहे, त्यामुळे पळीच्या साहाय्याने त्याला थोडंसं खालीवरी करून घ्यायचं, म्हणजे परतून घ्यायचं। थोडंसं पळीने परतून घेतल्याने तुमचा हात भाजणार नाही। आणि शक्यतो गरमच तेल टाकायचं त्याच्यामध्ये। गरम तेल टाकल्याने गरम तेल ॲड केल्याच्या नंतर ते थोडंसं मळून घ्यायचं हाताने। मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून पीठ मळून घ्यायचं अशा प्रकारे। थोडंसं घट्ट मळून घ्यायचं, जास्त पातळ नाही करायचं पीठ। शकता माझं पीठ मळून झालेलं आहे। अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं, थोडंसं घट्टसर मळायचं आणि मग त्याच्यामध्ये ते झाकून ठेवायचं थोडा वेळ। इथे आपण चेक करूया बटाटे शिजल्यात की नाही। तर मी चाकूच्या साहाय्याने चेक करत आहे शिजल्यात का नाही। बघा चाकूला काहीच पीठ लागलेलं नाही आहे, म्हणजे बटाटे शिजलेले आहेत। तर आपण हे आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये सर्व। आणि मग मी एक चाकूने कट करून तुम्हाला दाखवत आहे। बघू शकता किती छान प्रकारे शिजलेलं आहे। तर मी कट करून पण दाखवलेलं आहे तुम्हाला। तर तुम्ही अशा प्रकारे ट्राय करून बघा घरी। मी ना तळवलेचा व्हिडिओ नाही केलेला आहे, कारण की मी तो व्हिडिओ घ्यायला विसरले। सो तुम्ही असं कट करून तेलामध्ये तळून घ्या, खूप छान बनतात। आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा।